जिल्ह्याचे पालक म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या कर्तृत्वातून अल्पावधीतच शहरवासियांना भुरळ घातली आहे। त्यांच्या निवासस्थानाच्या नामफलकाची दुरावस्था बघून त्यांच्या चाहत्या तिघा शहरवासियांनी नामफलकाचं स्क्रू टाईट करून नामफलक पडू न देता पूर्ववत लावण्याचं काम पार पाडलं। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देत नागरिकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे। जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे प्रशासकीय सेवेसोबतच त्यांच्या अध्यात्मावर चांगला अभ्यास असल्याचं त्यांच्या भाषणातून प्रचिती येते। अनेक ठिकाणी त्यांच्या भाषणातून अनेक नागरिकांना प्रोत्साहन मिळाले आहेत। त्यांनी शहरवासियांची मने अल्पावधीतच जिंकली आहेत। त्याच छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी असलेले प्राध्यापक राजेश भोसले, विजय भोसले आणि ऋतिक जगदाळे हे देखील त्यांचे चाहते आहेत। हे तिघेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना त्यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या नादुरुस्त नामफलकाकडे लक्ष गेलं। या प्रवेशद्वारावरील नामफलकाचे स्क्रू निघून त्याची दुरावस्था झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने फलक खाली पडू नये या विचाराने या तिघांनीही तात्काळ त्यांच्याजवळ असलेल्या स्क्रूड्रायव्हर आणि अन्य साहित्याने नट बोल्ट लावून सदर नामफलक पूर्ववत केला। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली असून या घटनेविषयी त्यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे जिल्ह्याचे नाव लौकिक करण्यासाठी योगदान देत आहेत, म्हणून त्यांच्या नावाचे फलक पडून त्यांच्या नावाचा अवमान होऊ नये या हेतूने सदर कार्य केल्याचं त्यांनी एडीएन सोबत बोलताना स्पष्ट केलंय। शहरवासी म्हणून ही आमची जबाबदारी होती असं म्हणत त्यांनी पुढे मार्गक्रमण केलं।